नाही. थोडंफार नवरा बायकोमध्ये तर भांडण किरकिर होतात, तर हे प्रेम असते, भांडण नसते मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. चला जाऊया खत टाकायला. मम्मी पण आता तिची तब्येत एकदमच डाऊन झाली, त्यामुळं तिला आता घरी पाठवतोय मी. काय झाले ते मित्रांनो, काय कळतच नाही काय झाले ते. असं म्हणजे श्वास आहे ना नुसतं असं तिचं एकदम. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो, आज आम्ही आले ते आमचे रानात शेणखत जे आहे ना ते आम्ही विस्कळायला आले ते रानात. आणि 2 दिवस झाले ते आम्ही रानात टाकून गेले ते. आज आहो आणि मी आले ते शेणखत विस्कळायला. आणि मित्रांनो तुम्हाला सांगते, ऊन भरपूर लागत आहे, त्यामुळे मी थोडंसं डिस्टर्ब होते. आणि मित्रांनो, मी 2 दिवस झाले आजारी पडली होती, त्यामुळे म्हणजे कामच नव्हतं केलं, काहीच काम नाही केलं मित्रांनो. 2 दिवस मी झोपून राहिली आणि मी आजारी होती त्यामुळे. आणि माझ्या मेकअपवर नको जात जाऊ तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की ताईंनी मेकअप केले ते आणि म्हणती आजारी पण आहे, तर खरंच मित्रांनो मी आजारी होती. आत्ताच मी झोपून उठले ते, म्हणजे सकाळी झोपून उठल्यानंतर आंघोळ केली, फ्रेश झाली, थोडाफार काहीतरी खाल्ली नंतर परत मी झोपली दुपारी. म्हणजे किती वाजता, 11:30 वाजता झोपले ते. 4 वाजता मी उठली. खरंच भरपूर म्हणजे मी आजारी पडली होती. मला काहीच म्हणजे कळत नव्हतं काय झाले ते मला. आणि एकदम बॉडी आहे ना एकदम असं धरून बसले, एकदम वेट लागत होतं, म्हणजे एकदम वजन लागत होतं. आणि काही खाऊ वाटत नव्हतं, म्हणजे काहीच. पण मी आज सकाळ धरणं मी जेवण सुद्धा नव्हते नीट केलं. जेवण केलं ती का हो मी? आहो नाही जेवण नाही, काय नाही. मी आज बळ 2-3 फटकं टाकून जेवायला घातली या. हे मला नाही जेवायच्या अशी करत होती. खरंच मित्रांनो, आजारी पडल्यानंतर आहे ना पोटात अन्न नाही जात, जेवायची इच्छा नसता. मित्रांनो मी असं बोलते म्हणजे असं नका समजू की अजय भाऊ मस्करी करतात काय. खरंच सांगतोय, ती जेवण नव्हती करत. जेव्हा 2 फटकं पडले गालामध्ये, तेव्हा ताई उठली दणकन आणि खायला बसली. नाही, हे मस्करी आहे. 2 फटकं. तुम्हाला मित्रांनो वाटते का आहो मला कधी हाणतात म्हणून, म्हणजे कधी हाणणार आहे पुढे जाऊन, किंवा आतापर्यंत कधी मला हाणलं असेल का? तुम्हाला वाटतंय का? खरं सांगा. कधीच हाणलेच नाही त्यांनी, कधी नाही. म्हणजे लव्ह मॅरेज झाले ते, त्याच्यामुळे नाही म्हणत. खूप प्रेम करतात ते आहो माझ्यावर, त्यामुळे कधीच हाणत नाही, कधी मला काही बोलत नाही. जे काम आहे, मी असं कधीच असं काम केलं नाही की मला बोलणं खावं लागेल. आम्ही दोघं मिळून काम करते, आम्ही दोघं सगळं करते, तर आहो पण मला कधीच काय बोललेत नाही. आणि मी पण कधी काय बोललेच नाही. थोडंफार नवरा बायकोमध्ये तर भांडण किरकिर होतात, तर हे प्रेम असते, भांडण नसते मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. चला जाऊया खत टाकायला. मम्मी तर मित्रांनो बघा, तुमची शिल्पाताई आता मला खत भरून देते आणि मी आता असं सरीने टाकत जाणार आहे इकडून तिकडपर्यंत. आणि परत राहिलेलं खत इकडून तिकडपर्यंत, तिकडं पण ओतलेलं आहे, असं ओतत जाणार आहे सरीने. बघा मित्रांनो, हे खतासाठी आहे ना भरपूर लोकांचे फरमाईश होतं की मला द्या. मित्रांनो तुम्हाला सांगते, आम्ही एवढं मेहनतने ही शेणखत आम्ही गोळा करून ठेवलेला, जमा करून ठेवलेलं होते, कारण की आम्हाला विकत घ्यायला पैसे नाही आहे, त्यामुळे आम्ही विकत नाही घेत. घरचंच शेण आम्ही टाकत असते रानात मित्रांनो. तर तुम्हाला सांगते, ह्याला काय म्हणतात ते ना, विस्कळाय म्हणतात की इसकळाय? विस्कडायला म्हणतात मित्रांनो. आणि ह्या गणभाच्या शेतामध्ये आता आम्ही हे शेणखत टाकणार आहे मस्तपैकी. तुला येईल का वतायला? ती वतली सरी, मग इकडे जायचं ही का? पण वतली इकडे खाली. बघा मित्रांनो, हे शिल्पा पण रान आम्ही वाटणे करते मित्रांनो. आमचे मोठे दादा आहे, त्यांच्या रानात आम्ही खत टाकते. बघा मित्रांनो, शिल्पाताई कशी खत टाकत चालली. हाय शाबाश, असंच वतायचं सरीने. दमेला हलवायचं, अंग नाही हलवायचं. बघा मित्रांनो, शिल्पाताई हसायला लागली. मित्रांनो मला येत नाही, आता पहिल्यांदाच मी खत टाकते, खरं सांगू तर. हो मित्रांनो, शिल्पाताई तुमची आता पहिल्यांदा खत टाकते. जर टाकत तसंच सर, तसं न टाकायचं, मी तुला सांगेन पुढचं कॅमेला भरून. आय शाबास, आता बरोबर गेली, पण अख्ख्या गाम्याला तिथपर्यंत जायला पाहिजेत. आका हा पण मला नाही यायचे. मग येईल, मी सांगते कसं करायचं. मित्रांनो आतापर्यंत मी खत विस्कळलंच नाही कधी. मित्रांनो, शिल्पाताई म्हणते आतापर्यंत खत विस्कळलं नाही. हे बरोबर आहे, माहिती मला, पण तिने खत विस्कळलं नाही. मीच विस्कळतो खत, ते भरून देते सारखं. हो, आता बघा मी तिला दावतो कसं विस्कळायचं खत. चल चला इकडे हे मी भरून देते ना आधी. बरं भरून दे, चल. बघा मित्रांनो, शिल्पाताई भरून देते खत आता. आणि युपीची मुलगी आता शेणखत टाकायला रानात आली.
पहिल्यांदा शेणखत टाकायला वावरात आले मित्रांनो. शेणखत भरलंय तिने, पण शेणखत टाकायला पहिल्यांदा आली. बघ खाली माती येईन, लय खाली नको आणू. वरनं घ्यायचं ना. हा ही तर सरी ना, खाली लावून तिथं असतं शेण. हा हा असं ना? बरगच. हां हां ओके बस. गाम्याला घेऊन मी बसायचो खाली. तर मित्रांनो बघा आता मी गाम्याला कसं उचलतोय तुम्हाला कळन. शिल्पाताई धरती जरा 1 मिनटं दाव मित्रांना. हे असं गाम्याला उचलायचं. अयो लयच मोठे काय, कमी करू दे बाबा. हे असं उचलायचं का, असं उचलायचं आणि हे असं घ्यायचं डोक्यावर आणि येऊन ह्या सरीला थांबायचं हिथं. बरोबर. या सरीला आलं की गाम्याला असं नुसतं घ्यायचं दमाने. असं वय. बर बर आता लक्षात ठेवीन मी. मित्रांनो कुठलं काम झालं तर शिकावं लागतंय, मग करावं लागतंय. आता मला कळलं कसं आहो करतात. तरी गमेला लय वजन आहे, मोठा गमेला आहे. बारका गमेलाने मी टाकीन मित्रांनो. हे काय असं टाकायचं, भरायचं. हे भरायचं, खड्डा इथं आहे ना. आणि मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ऊन काय सावली काय काय बघत नाही, उन्हात काम करत बसतात. ते सकाळ धरणं हो रानात पाणी लावलेलं होते मित्रांनो. तर ते रानात जात होते पाणी बघायला आणि मी झोपली होती, कारण की मला बरं नव्हतं वाटत. मित्रांनो, त्यामुळे मी झोपली होती आणि मी उशिरा उठली नंतर मग ह्यांना म्हणलं चला आपण जाऊया शेणखत विस्कळायला. त्यामुळे मी राहुलला घेऊन आले. ते मीच म्हणलं त्यांना आणि म्हणलं जेवढे लवकर आपण शेणखत विस्कळलं तेवढं लवकर आपले लागण होईल. त्यामुळे आज विस्कळून घ्यायचे आणि 2 दिवसात लागण कंप्लीट करायचे. आमचे दादासाहेबचं रान आहे मित्रांनो. तर भरपूर ऊन आहे मित्रांनो. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा. थोड्या वेळात भेटते, तुमच्याशी बोलते. तोपर्यंत आम्ही थोडंसं मित्रांनो खत टाकून घेतो. परत तुमच्याशी थोडेसे गप्पा मारून आमचे व्हिडिओ असेच बनवत राहतो मित्रांनो. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आम्हाला, जसं आजपर्यंत दिलेला आहे. खूप भारी वाटलं. तुमचे छान छान कमेंट येते, ते बघून तर डोळ्यात पाणी येतात. खरंच मित्रांनो मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोललेलं माणसं आवडत नाही. मी सारखंच म्हणत असते, पण तुम्ही एवढं भारी भारी कमेंट करताय ना, ते वाचून बघून डोळ्यात लगेच पाणी येतं. खरंच तुम्ही एवढं प्रेम देणारे, एवढं आशीर्वाद, एवढं सपोर्ट करणारे आम्हाला माहीत नव्हतं. तर मनापासून खूप 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 धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा तुमची शिल्पाताई आजारी पडलेली आणि आता खत टाकायचं काम मी तिने आतापर्यंत टाकलं खत, पण एकदम तब्येत तिची बिघडली. त्यामुळे तिला आता मी घरी पाठवणार आहे आणि मी पण तिकडे शेतात ट्रॅक्टर आलाय ते बघायला जाणार आहे काय करतोय ते. तर हे बघा तुम्ही शिल्पाताई एकदम आजारी पडलेली मित्रांनो दिसत असेल. मित्रांनो मी लय प्रयत्न केला, म्हणजे मला वाटलं की मी शेण भरून देते गमेलेत आणि तरी मित्रांनो आगा तिथून इथपर्यंत शिल्पाताई टाकू लागलेली. मला जवळपास 10 गुंठ टाकलेले, पण आता तिची तब्येत एकदमच डाऊन झाली. त्यामुळं तिला आता घरी पाठवतोय मी. काय झालं ते मित्रांनो काय कळतच नाही काय झालं ते. असं म्हणजे श्वास आहे ना नुसतं असं तिचं एकदम असं होतंय. त्रास आणि होतो मी तिला. भरायला चालले ते ना, म्हणजे भरत होते ना, जेवढ्या गमेला भरलेत ना मित्रांनो, म्हणजे लगेच मी बसती खाली. आज 2 दिवस झाले ते ना जाणे काय झाले ते असं. त्यामुळे आता आहो चाललेत आता ट्रॅक्टर बघायला. तिकडे दुसरी शेतात ट्रॅक्टर चालू आहे ते, आणि इकडं आम्ही खत टाकायला आलेत. आता मला घरी जावं लागन आणि पोरं पण आले ते शाळेत आणि घरी एकटंच आहे. मला खूप अजीब वाटतं ते मित्रांनो. आता शिल्पाताई घरी जाणार आहे. तिला मी म्हणलं तू घरी जा, मी थोडंसं टाकतो 1-2 साऱ्या आणि मग मी येतो. तोपर्यंत तू घरी जाऊन आराम कर. मी तिकडे ट्रॅक्टर चाललाय, तिकडे ट्रॅक्टरवाल्याकडे जाऊन येतो. ते तिला सांगितलंय. ते आधी तर म्हणत होते नाही मी टाकू लागते. म्हणलं नको तू जा आराम कर. ऐकत नव्हती. मग शेवटी परत म्हणलं आपण आल्यावरती दवाखान्यात जाऊ आल्यावरती दवाखान्यात जाऊ. असंच पडून राहिलो, काम कोण करायचे मित्रांनो. 2-3 दिवस झाले ते असंच, म्हणजे घडीभर चांगलं वाटतं आणि घडीभर असं एकदम सुस्त बॉडी, एकदम जड वाटते. अंग जड वाटते तिला. अंग एकदम जड वाटते. अंग भरून आल्यासारखं झाले. त्यामुळं मित्रांनो
ती आता घरी जाणार आहे. त्यामुळं मी हे खत जे आहे दिसते तुम्हाला, हे खत मी टाकणार आहे. आतापर्यंत आम्ही जवळपास ह्या उपळ्यापर्यंत गेलो नाही. इथं हा जो उपळा दिसतोय तुम्हाला मित्रांनो, इथं गेलं की निम्म टाकलं झालं खत. मग निम्म टाकलं जाईल आणि तिथून पुढचं निम्म अजून आहे, ते मग मी उद्या टाकीन, आई आणि मी आणि शिल्पा मिळून. पण तिला आज संध्याकाळी मी तिला दवाखान्यात घेऊन येतो, म्हणजे तिला तब्येतीला बरं वाटेल. अहो म्हणत होते चल तुला दवाखान्यात घेऊन जाऊ, पण मीच नको म्हणत होते, कारण की थोडा जर झाला तर मी लगेच दवाखान्यात जात नाही मित्रांनो. कशाला अहोला पण त्रास व्हायचे, पळत पळत जायचे दवाखान्यात, पळत यायचे कामाला, त्यामुळे ह्यांना मला थोडं नको. असेल नॉर्मल असेल तर ती कधीच म्हणत नाही दवाखान्यात चला, पण आज तिला त्रास लय होतोय, दुखते अंग वगैरे सगळं पूर्ण जाम झाली ती. तरी सुद्धा तिला मी सकाळी मगाशी आता नको म्हणलं, मी जातो टाकतो, नाही म्हणले मी भरून देते तुम्ही टाका. ऐकलं ना त्यावेळेस. आता परत घरी जायची पाळी आली. तिला आता घरी पाठवतो मी आणि मी एकटा खत टाकत बसतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि शिल्पाताई आता दवाखान्यात नेऊस तर आम्हाला ब्लॉग थोडेसे थांबावं लागतील, आहे का नाही? हो एकदा मित्रांनो, दवाखान्यातनं क्लिअर झाल्यावरती मग ब्लॉग तुमच्यासाठी भरपूर बनवू आपण. छान छान व्हिडिओ आणि बनवू लव्ह मित्रांनो. स्टोरीचा ब्लॉग बनवायचा होता, पण ताईची तब्येत तुमच्या खराब असल्यामुळे आम्ही बनवलं नाही. तर तो बनवणार आहे आम्ही, पण तो कधी बनवणार आहे, ती तब्येतीतनं व्यवस्थित झाली ना क्लिअर, तर मग आम्ही तो ब्लॉग बनवणार आहे मित्रांनो. तोपर्यंत हे व्हिडिओ बघून मजा घ्या, आणि शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याच्यावरती कॉमेडी व्हिडिओ बघून आनंद घ्या मित्रांनो. हसत राहा, खेळत राहा. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला नक्की विसरू नका मित्रांनो. आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितले ना, हे मी व्हिडिओ काढून ठेवली होती मित्रांनो, आणि 2 दिवस आजारी पडली, त्यामुळे म्हणजे व्हिडिओ काढायचं मनच नव्हतं. पण आता तुमच्यामुळे मी व्हिडिओ काढायला म्हणजे हिम्मत केली. पण परत माझं तब्येत खराब झाली, त्यामुळे म्हणलं आहोला म्हणलं आता मला घरी जावं लागेल, चक्कर सारखं येतात मित्रांनो. तर आजचं ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो. आणि तुमच्या सपोर्टची गरज आहे, तर प्लीज सपोर्ट करा. आणि मनापासून धन्यवाद, तुम्ही एवढं प्रेम आणि आशीर्वाद दिला. आणि असं छान छान कमेंट करत राहावा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय मित्रांनो.